दादांचा लढा किंवा त्या काळच्या सर्व साहित्यिकांचा, आंबेडकरी प्रेरणेच्या सर्व साहित्यिकांचा लढा जो होता ना, तो मुळातच सेन्सॉरशिप विरोधात होता. तुम्ही लिहूच कसं शकता, इथून सुरू झालेला लढा तुम्ही हे असं का लिहिता इथपर्यंत येऊन पोचला, आणि त्यानंतर तुमचे शब्द हे श्लील आहेत, अश्लील आहेत याच्यावर येऊन पोचतात. दादांचा पहिला कविता संग्रह कोणता? गोलपिठा. आणि गोलपिठा कविता संग्रहाची पहिली कविता काय होती? तुमची सनातनी दया फॉकलंड रोडच्या बडव्याहून उंच नाही. या 2 ओळी. विद्रोह, नकार इतका रोकडा असावा लागतो, थेट असावा लागतो. आपण संविधानाच्या मार्गाची भाषाच वापरतो आहोत, पण संविधानाचा मार्ग वापरणं म्हणजे मुळगं होऊन जगणं नाही. संविधानाची भाषा बोलणं म्हणजे मुळमुळीत होऊन वागणं नाही. आमचे हक्क आहेत, आमचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजे. आमची भाषा अश्लील आणि तुमची श्लील हे जे ब्राह्मण्यवादी संस्कारांचे प्रकार आहेत ते आम्हाला मान्य नाही. तुम्हाला नामदेव रसाळ जर माहीत नसतील तर आम्हाला तुमचे शब्दही माहिती नाही आहेत. जे आमचं आहे ते आमचंच आहे आणि आम्ही ते लढणार आहोत.